नमस्कार मित्रांनो, मी आहे कार्तिक. आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पोल्ट्री फार्मिंगचे विविध प्रकार या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात पहिले आहे ते म्हणजे बॉयलर पोल्ट्री फार्मिंग. तर मित्रांनो, बॉयलर पोल्ट्री फार्मिंग म्हणजे मांसासाठी केलेले पक्ष्यांचे संगोपन. यात दोन प्रकार आहेत. पहिला आहे ते प्रायव्हेट फार्मिंग आणि दुसरा आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेस्ड फार्मिंग. तर प्रायव्हेट फार्मिंगमध्ये सर्व काही खर्च वगैरे म्हणजे पक्षी आणण्यापासून तर पक्षी विकण्यापर्यंत हे आपल्यालाच करावे लागतात, म्हणून ते सर्वसामान्य माणसाला मोठ्या प्रमाणावर परवडत नाही. तसेच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर आपल्याला कोणत्या पण पोल्ट्रीची एखादी कंपनीसोबत ॲग्रीमेंट करून घ्यावं लागतं. त्यामध्ये कंपनीतर्फे आपल्याला खालीलप्रमाणे सुविधा मिळतात. पक्षी आणणे, पक्षी नेणे, फीड देणे, मेडिसिन देणे, दररोज डॉक्टरची एक व्हिजिट असणे. यामध्ये फक्त आपल्याला योग्य रीतीने बांधलेले पोल्ट्रीचे शेड असावे खूप गरजेचे आहे. जास्त करून शेतकरी कॉन्ट्रॅक्ट बेस्ड फार्मिंगलाच आपला पहिला पर्याय ठेवतात. दुसरा प्रकार आहे ते म्हणजे लेअर पोल्ट्री फार्मिंग. तर मग मित्रांनो, लेअर पोल्ट्री फार्मिंग म्हणजे अंडी मिळवण्यासाठी ज्या पक्ष्यांचं आपण संगोपन करतो त्या पक्ष्यांचे फार्मिंगला आपण लेअर पोल्ट्री फार्मिंग असे म्हणतो. त्यामध्ये तुमच्याकडं पक्ष्यांसाठी योग्य रीतीने बांधलेले शेड असावे हे खूप गरजेचे आहे. लेअर पोल्ट्री फार्मिंगमध्ये सर्व काही हे आपल्यालाच करावे लागतं, जसे की चिक्स आणणे, त्यांना योग्य पद्धतीने मेडिसिन देणे, त्यांना योग्य वेळेवर लसीकरण देणे इत्यादी कामे. लेअर पक्षी 72 आठवड्यांपर्यंत अंडी देतात. सर्व कामे व योग्य मॅनेजमेंट असल्याने लेअर पोल्ट्री फार्मिंगमध्ये आपण मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतो. तिसरा प्रकार आहे ते म्हणजे देशी पोल्ट्री फार्मिंग. यामध्ये आपण गावठी कोंबड्यांचे पालन करतो. गावठी कोंबड्यांचे हे विविध जाती आहेत, जसे की प्युअर गावरान, कावेरी, डीपी क्रॉस, गिरीराजा, वनराजा, चैतन्य गावरान. आपण गावठी कोंबड्यांचे पालन दोन्ही कारणासाठी करू शकतो. पहिलं अंडीसाठी व दुसरं मांसासाठी. जर आपल्याला गावठी कोंबड्यांपासून अंडे उगायचे असतील तर त्यांना आपल्याला 6 महिन्यापर्यंत संगोपन करावे लागेल, कारण कोणती पण गावठी कोंबडी 6 महिन्यानंतरच अंडे घालायला सुरुवात करते. आणि जर मांसासाठी करायचे असेल तर कमीत कमी 75 ते 90 दिवसांचा कालावधी आपल्याला त्यांना द्यावा लागेल. 75 ते 90 दिवसांच्या कालावधीनंतर त्यांचे वजन साधारणपणे 1 किलो ते 1250 ग्राम इतके झालेले असेल तर तुम्ही ते तुमच्या मार्केटप्रमाणे योग्य रेटमध्ये विकू शकता. तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोल्ट्री फार्मिंगचे 3 प्रकार बघितले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी टाकलेले सर्व व्हिडिओ हे तुमच्यापाशी पोहोचतील. धन्यवाद.